अगदीच शिस्तबद्ध ही स्पर्धा आणि दोन्ही कर्णधारांना मी सूचित करतोय की 5 षटकं ही 25 मिनिटाच्या आतमध्ये टाकून पूर्ण झाली पाहिजेत. दुसरं म्हणजेच जेव्हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाणार तेव्हा सर्कलच्या आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला चेंडू मिळणार आहे, त्याच्या आधी चेंडू मिळणार नाही. आणि जेव्हा आपण पॅनलमधून आतमध्ये जाल मैदानाच्या आतमध्ये खेळ करण्यासाठी फलंदाजासाठी, तेव्हा आपण जास्त वेळ वाया जाणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. कारण आयोजकांनी या ठिकाणी पहा प्रत्येक मिनिटाला आणि मिनिटाला महत्व दिलंय, वेळेचं महत्व जाणलंय त्यांनी. आणि खऱ्या अर्थाने रोहातील क्रिकेट हा जास्तीत जास्त आपल्याला जास्त षटकांचा कसा खेळता येईल सातत्याने पाहायला मिळतं. अगदी 4थ्या ओव्हरमध्ये प्रत्येक दिवसाचा हा खेळ जर पाहिला ना, 6 षटकांचा आपल्याला खेळताना पाहायला मिळालाय. हे आयोजन आणि नियोजन खऱ्या अर्थाने रोहा तालुका प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. मॅचला होते सुरुवात. एका बाजूला जर पाहिलं तर रिशा 11 रोहा यांच्या विरोधामध्ये आपण संघ जर पाहिला तर सिया आरव 11 रोहा, प्रशांत मडवी ज्या संघाचे कर्णधार आहेत सिया आरव 11 रोहा संघाचं, तर रिशा 11 रोहा संघाचे कर्णधार शंतनू आष्टीकर, ज्याने प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर निर्णय घेतला की या ठिकाणी आपण प्रथमतः क्षेत्ररक्षण करू. सर्वप्रथम सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. लेट्स प्ले. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मदेव सर्व कार्यसु सर्वदा. 14 विद्या 64 कळांचा अधिपती गणरायाला वंदन करून, तसेच महाराष्ट्राचे आराध्यदैवत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, त्याचप्रमाणे रोहाचा राजा धावीर महाराजांना नतमस्तक होऊन मी प्रदीप समालोचना सुरुवात करतोय. पहिला चेंडू आपण पहिला गोलंदाज सरतच साहिराज नरेचा पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट चेंडू आलाय. सुंदर सुरुवात गोलंदाजी पाहायला मिळते. 2 षटक पॉवर प्लेचे पहिलं षटक पिव्हांचं चालू असताना आपण पाहतोय. अगदी 2 षटक थर्ड सर्कलच्या बाहेर. स्ट्राईकला जर पाहिला लेजेंडरी क्रिकेटर आहे द्वारकानाथ, तर त्याच्या साथीला जर पाहिला तर तुषार. हो, चांगला पटका या ठिकाणी बघा. अगदीच या ठिकाणी चेंडू जसा उसळी घेतली तसा मात्र प्रॉपर टायमिंग केलंय. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू झालाय फरार. आरटीपीएलचा चौकार. पहिला चेंडू खऱ्या अर्थाने पाहिलं इथे फलंदाजाने शहानशा केली आणि मात्र दुसऱ्या चेंडूवरती या ठिकाणी सुरुवात केली. पॉइंट क्षेत्रामध्ये चौकार लगावला गेला. राईट बोर्ड द विकेट. चांगला चेंडू या ठिकाणी अगदी मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक होता. चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र एक धाव रोखू शकत नाही. या धावा घेणं गरजेचं आहे. अगदी सकाळचं सत्र आहे, थोडासा खेळपट्टीचा विचार केला तर मात्र धुक्याचं सावट आणि खऱ्या अर्थाने त्याच्यावरती आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये खेळपट्टी थोडीशी थंड शांत पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्राईकला जर पाहिलं तर फलंदाज तुषार कांबळे हा देखील एक मात्ताबर खेळाडू आहे, मात्र तेवढाच ताकदवान गोलंदाज पाहिला साहिराज नरे. हो, चांगला खोलवाटा पायदा चेंडू होता. सन्मान दिलाय चेंडूला. सिंगल मात्र ते रोखू शकत नाही. सिंगल कंप्लीट केली गेली आणि खऱ्या अर्थाने धावा जमवण्याचं हे क्रिकेटमधील सूत्र. सिंगल डबल वरती लक्ष केंद्रित केलंय दोन्ही फलंदाजानं. थोडा स्कोअर पाहिला धावपळकावरती तर 6 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. रोहा तालुका प्रीमियर लीग पर्व 4 रोहा स्पोर्ट वाहिनीच्या माध्यमातून एक चांगली क्लिअरिटी. सहा धावा धावपळकावरती राहिल्यात. साहिराज पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर सज्ज राहिले. अकुठ्यापर्यंत चेंडू होता. अगदीच पाहिलं तर लॉंग लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. चेंडूचा पाठलाग चालू आहे. धाव रोखण्याचा प्रयत्न राहिलाय तर मात्र सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. एक शांत समय खेळ चाललाय खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर. द्वारकानाथ आणि तुषार कांबळे यांच्या मधून एक चांगलं कॉम्बिनेशन, दोघांमध्ये ताळमेळ पाहायला मिळतंय. रिस्क घेत नाही. जसं चेंडू त्या पद्धतीने चेंडूला सन्मान दिला जातोय.
सहिराज पुढील चेंडू उतरण्यासाठी सज्ज राहिलाय. ओहो, इथे मात्र दांडी वाखवली गेली, त्रिफळा उद्ध्वस्त केलाय द्वारकानाथ भोई मैदानाच्या बाहेर. धपळकवरती तर 8 धावा धपळकवरती पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात होतोय. अगदीच आपण आज पाहिलं तर माझ्या समवेत समालोचक म्हणून नेतेवली अर्थातच व्हॉइस ऑफ कल्याण प्रतिमाजी ठाकूर सरांचा आवाज आणि खऱ्या अर्थाने ह्या स्पर्धेसाठी एक टायटल सॉन्ग ज्यांनी बनवलंय अर्थातच ते स्वतः शीर्षक आहेत रोहा तालुका प्रीमियर लीग. ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय रोहा स्पोर्ट्स युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून. आकाशजी कडव, योगीजी गंभीर आणि त्यांची संपूर्ण अशी टीम एक चांगल्या क्लिअरिटीचा पाहायला मिळतोय रोहा तालुका प्रीमियर लीग रोहा क्रिकेट प्रेमी यांच्या माध्यमातून. ओ फुल टॉस मध्ये चेंडू होता अगदीच या ठिकाणी पहा बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये अगदीच जमिनीला गुदगुद्या करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. सुतार गोलंदाजीसाठी आपण पाहिला सज्ज राहिला. पहिल्या चेंडूची चौकार राहिला राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओहो, बॅक करण्याचा प्रयत्न राहिलाय. चेंडूचा टप्पा पाण्यात चेंडू थोडा खाली राहिलाय. दिस फलंदाज त्या चेंडूला आपण जर पाहिलं तर शॉट कव्हर पॉईंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. मग चेंडू थोडासा खाली राहिला. डॉट चेंडू इस्त्रीच्या हातामध्ये विसावला गेला. ओहो, क्या बात आहे, जबरदस्त फटका लगावला गेला. अगदी 2 क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. खेळला गेला. तदनंतर आपण जर पाहिला तर बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये खेळला गेलाय. ओहो, इथे बरस काहीतरी अगदीच आपण पाहिलं ना फलंदाजाने घाई केली होती. गोलंदाजाला चेंडू चांगला राहिला होता. धाव घेण्याचा प्रयत्न राहिलाय परंतु स्वतःच्या फॉलोतून चेंडू अडवला गेला. दुवर मात्र पुन्हा एकदा सुरक्षितरित्या आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय फलंदाज तुषार. वैयक्तिक 2 चौकारांशी खेळ करतोय. थोडा स्कोअर पाहिला तर मात्र 16 धावा धपाडकधी पाहायला मिळत आहेत. रोहा तालुका प्रीमियर लीग पर्व 4 एक दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा धाटावच्या क्रीडा नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, अनुभवायला मिळतोय. सुंदर पदा चेंडू तेवढा खोलवट टप्प्याचा होता. अगदी मोठा फटका घेण्याचा प्रयत्न वाईड लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक पकडलाय. झेल संपलाय तुषारचा हा ते खेळ.
माध्यम आहे, एक चांगल्या पद्धतीचं एंटरटेनमेंट आपलं करतायत डीजेच्या या माध्यमातून. अगदीच दोन फलंदाज पास झाली. सुरुवातीला आपण पाहिलं तर 3 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज. पहिल्या सुरुवातीच्या 3 मध्ये आपण पाहिलं तर 2 चौकार डॉट होता, नंतर मात्र डॉट कमबॅक केलं गोलंदाजानं आणि 5व्या चेंडूवरती मात्र तुषारला या ठिकाणी बाद केलं गेलं. एक चांगला अप्रतिम दर्जा झेल पकडला गेला. मैदानाच्या आतमध्ये मात्र मोरके आला, अर्थातच सरसेनापती प्रशांत मढवी बाहुबली. पुढील चेंडू हो, सुंदर पद्धती या ठिकाणी पहा, काय मादक सौंदर्य फटक्यामध्ये पाहायला मिळालं. अगदी चेंडूचा टप्पा पडला, त्याला फक्त चेंडूला दिशा दिली, चेंडू फरार झालाय डीप पॉइंट क्षेत्रामध्ये. 4 धावेसाठी चौकार. ला 5 धावा मिळत आहेत. फ्री हिटची संधी आहे. अगदी थंडी उडवणारा हा चेंडू, गुलाबी थंडी. गोलवर ब्लॉकर बद्दल चेंडू राहिलाय. अगदी कव्हर क्षेत्रामध्ये खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे ते सिंगल धाव मात्र कंप्लीट केली जाते. 22 धावा धावपळखावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा मात्र खेळ संपलाय. पॉवर प्लेचे दोन्ही षटक संपले. पहिल्या षटकाचा आपण पॉवर प्लेचा विचार केला, पहिल्या पॉवर प्ले षटकामध्ये धावा खर्च केले होते, ते म्हणजेच 8 धावा खर्च केल्या होत्या. आणि या दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर पहिला आकाश सुतारण धावा खर्च केले आहेत. 14 धावा खर्च झाल्यात. जो निर्णय घेतलाय खऱ्या अर्थाने शंतनू अष्टविकरणी की क्षेत्ररक्षण करण्याचा, नक्कीच 2 षटकामध्ये आपण पाहिलं तसं चांगला राहिलाय. स्वतः गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर कर्णधार शंतनू अष्टविकर, मात्र समोर आता जर पाहिलं ना प्रथमेश सर, तर अगदी कॅप्टन गोलंदाजीसाठी कॅप्टन आहे, तर त्याच्या विरोधामध्ये फलंदाजी करणारा स्ट्राईकला जर आपण पाहिला प्रशांत मढवी बाहुबली ऑफ रोहा. बऱ्याच वर्षाचा अनुभव या खेळाडूकडे आहे. नगोटना विभागातील एक मास्टर माइंड म्हणून याकडे पाहिलं जातं. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा पहिल्या धावपळकावरती तर 22 धावा धावपळकावरती. शंतनूचा पहिला चेंडू पॉइंट कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळणार, एकाच्या व्यतिरिक्त धाव मात्र मिळणार नाही. सातत्याने नवनवीन बदल या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. बक्षिसांची ही लईलूट करणारी स्पर्धा. शंतनू राईट आर्म राऊंड, स्लोवर पद्धतीचा चेंडू, धीमे गतीचा चेंडू होता. अगदीच सन्मान दिलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक स्ट्रेट फटका देखील पाहायला मिळाला, मात्र दूरवरचं अंतर कापून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलाय. सिंगल मिळणार, सिंगलच्या व्यतिरिक्त धाव मात्र मिळणार नाही. आणि सिंगल डबलने देखील धावफलक आपला पुढे वाढू शकतोय, हे मात्र प्रशांत मढवीला माहिती आहे. त्याच्या बॅटमधून चौकार देखील आलाय. मात्र ज्या धावा येत आहेत त्या धावा घेण्याचा प्रयत्न राहिला. क्षेत्रांची व्यूहरचना थोडी बदलली गेली. पुलर लेनचा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, पंचांचा बोर्ड आकाशाकडे. पैकीच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला पकडला गेलाय आणि सरसेनापती प्रशांत मढवी मात्र बाद होऊन मैदानाच्या बाहेर. डीजे मास्टरचं कौतुक करावं लागेल की ते धीर घ्यायला पाहिजे होता, परंतु पहा अगदीच प्रशांत मढवी बाद होऊन माघारी परतलाय. धक्का क्रमांक मिळालाय खऱ्या अर्थाने जर पाहिलं संघाला. तिसरा धक्का मात्र मिळालाय. आशिष ताडकर, मॅन फ्रॉम मुरावाडी. 3 फलंदाज मात्र बाद झाले. धावा पहिल्या धावपळखावरती तर 23 धावा धावपळखावरती पाहायला मिळत आहेत. अगदी स्कोररच्या भूमिकेमध्ये लेजेंडरी क्रिकेटर इम्रानजी डबीर सर या ठिकाणी आमच्या समवेत जुळलेत.
आणि क्रिकेटचे आधारस्तंभ आणि क्रिकेटला हिमालय एवढी उंचीवरती नेणारे आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं, प्रेक्षकांचं आणि या वाहिनीच्या माध्यमातून जुडलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. सन्मानपूर्वक खेळलाय. सुंदर पद्धत चेंडू होता. अगदी खोल टप्प्याचा चेंडू होता. गल्ली क्षेत्रामध्ये खेळला गेला. सिंगल धाव कंप्लीट केली. 24 धावा धावपळ षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ आहे. प्युअर आपण पाहिलं पॉवर पेचे 2 षटकामध्ये धावा जर आल्या होत्या 22 धावा आपण पाहिल्या होत्या. मात्र या षटकामध्ये पुन्हा धावा थांबवण्याचा प्रयत्न राहिलाय. सिंगल सिंगल विकेट सिंगल. बॅकविटला सरसूर मारण्याचा प्रयत्न राहिलाय. मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये सिंगल कंप्लीट केली जाते. शंतनुचं षटक या ठिकाणी पाहिलं ना अगदी चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालं. जसं कर्णधाराकडनं अपेक्षा होती त्याच पद्धतीचं षटक हाताळलं गेलं आणि खऱ्या अर्थाने ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा खेळ संपलाय. पण जर पहिल्या धावपळावरती धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा धावपळावरती या षटकामध्ये ना बरंच आपल्याला सामन्याचा चित्र बदलवताना पाहायला मिळालं शंतनू अष्टंकीच्या माध्यमातून. कारण 4 धावा खर्च केल्या आणि एक महत्वाचा फलंदाज त्यांनी बाद केला. अर्थातच सरसेनापती प्रशांत मढवीला मात्र बाद केलंय. एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय. रोहा तालुका प्रीमियर लीग सव्वीस धावा धावपळकावरती आहेत. एक चांगल्या दर्जाचा या ठिकाणी हा क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. अगदीच आपण या स्पर्धेचा जर विचार केला तर या स्पर्धेमध्ये विजेत्या संघ मालकास सोन्याचं नाणं, तदनंतर जर आपण मॅन ऑफ द सिरीज म्हणून ज्युपिटर स्कूटी आहे. तदनंतर पाहिलं तर विजेता आणि उपविजेता कर्णधारास चांदीचं नाणं आणि प्रत्येक मॅच मध्ये वेगवेगळी बक्षिसांची कैरात पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर ज्या ट्रॉफीज आहेत म्हणजेच खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचं खऱ्या अर्थाने हिंदुस्थानचे आराध्यदैवत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिमा असलेले हे चांगल्या दर्जाच्या या ठिकाणी ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग रोहा तालुका क्रिकेट प्रेमी मित्र परिवार यांच्या माध्यमातून आपल्या या रोहा तालुक्यातील क्रिकेट कसं बाहेर येईल हे बाहेर काढण्याचं काम खऱ्या अर्थाने या क्रिकेट प्रेमी मित्र परिवारच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 14 गोलंदाजीसाठी सज्ज राहिला गोलंदाज साहिराज. जोरदार अपील केलं जातोय. जोर असं आपण पाहिला ना अगदी वेगवान चेंडू पाहायला मिळाला होता. एसटीच्या पाठीमागे जर पाहिलं तर नयन जोशी त्या ठिकाणी बघायला मिळत आहेत. थांबवली गेली. संघाच्या फलंदाजी करणाऱ्या संघाचं खिंडार पाडायला सुरुवात झाली. अगदी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिला होता गोलंदाज साईराज नरेसा अवे फ्रॉम द बॉडी. अगदीच आपण पाहिलं तर वाईटच्या स्वरूपामध्ये पहिला चेंडू साईराज नरेचा पाहायला मिळतोय. वाईट अतिरिक्त धावसंख्या 1 ने पुढे सरकत असता वेळी 27 धावा धापाळते पाहायला मिळत आहेत. लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. चेंडू बराच काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू एक टप्पाशी सीमा फार. धावा मिळतील 4.
व्यावसायिक खेळाडू होण्याचा मान नक्कीच मिळवला या खेळाडूने. लेदर क्रिकेटचा दांडग अनुभव आहे खेळाडूकडे. एज बऱ्याच स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहिलं या खेळाडूला. चौकार अलय धावसंख्या जर पाहिले 31. पुन्हा एकदा कोणती ट्रॅकवर सज्ज राहिला. क्षेत्ररक्षण विखुरलेला देखील पाहायला मिळतोय. अगदीच गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप पॉइंट मध्ये सन्मान दिला चेंडूला. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न यशस्वी राहिलाय. डॉट चेंडूची सांगत राहिले. धाव फळक मात्र इथे जर पाहिलं तर 31 वरती गाडी थांबले. 4 बाद 31 धावा धावफळकावरती जी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शिया अरब 11 रोहा आणि त्यांच्या विरोधामध्ये रिशा 11 रोहा. खुश करो और खुश रहो. सिंगल कंप्लीट. दुसरे धावेचा प्रयत्न. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि गरज आहे संघासाठी धावा येण्याचं. रिस्क घेतली फलंदाजाने. चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. चांगली या ठिकाणी जर पाहिलं तर कॉलिंग दोघांमध्ये 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 33 धावा धापळकधी पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकला पाहिलं खेळपट्टीवर तर आशिष ताडकर आणि त्या साथीला ऋषभ कोदेल आपण पाहतोय. सैराज नरेचं हे वैयक्तिक दुसरं षटक आहे आणि संघाचं जर पाहिलं तर चौथं षटक घेऊन आलंय. परंतु चांगली गोलंदाजी या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ओ अगदीच खोलवरचा टप्पा होता. सन्मान दिलाय. डीप पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल जर कंप्लीट गेले एकावरती थांबावा लागेल. जास्त धावा मिळणार नाही. अगदी डीप दूरवर चेंडू गेला होता तरी देखील एकच धाव मिळते. 34 34 धावा धापळकावरती. कालच्या दिवसात जर पाहिलं हायेस्ट स्कोर मला वाटतं 68 होता काहीतरी. 68 धावा होत्या प्रथमेश सरना. 68 धावांचं आव्हान होतं कालच्या दिवसामध्ये. पाहिलं सर्वोच्च धावसंख्या पाहायला मिळाली. सैराजचा पुढील चेंडू. इथे मात्र थोडस चेंज ऑफ पेस गती परिवर्तन पाहायला मिळालं होतं. अगदी डाऊन द ग्राउंड चेंडू मात्र लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून सीमारेषेबाहेर चौकार. चांगला इंटरव्ह्यू पाहायला मिळते. मात्र या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरती खऱ्या अर्थाने एक चांगला फटका पाहायला मिळाला. चौकार आला या चेंडूवरती. 38 धावा धावफळकावरती राहिलेत. रिशा 11 रोहा संघाच्या अगदी जर पाहिलं तर संघमालक राजूजी गिरकर आणि त्याचप्रमाणे पुष्करजी जावरे आणि मुख्य आयोजक देखील आहेत. आणि सातत्याने खेळाडूंना त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी पाहिलं तर सातत्याने चांगला प्लॅटफॉर्म तयार करून देतात. शंतनू अष्टीकर षटक क्रमांक 5 व खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅक फुटला जाऊन या ठिकाणी पहा चांगला फटका खेळला गेलाय. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. आणि जेव्हा पहिलं षटक हाताळलं शंतनूने अगदीच 4 धावांचं षटक हाताळलं. एक कंजूस तिक्कट मारा पाहायला मिळाला त्या षटकामध्ये आणि एक महत्वाचा गडी देखील बाद केला होता. फुलर लेनचा चेंडू आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर एक टापानिशी चेंडू होते फरार. धावा मिळतील 4. चव्वेचाळीसावा धापळ करते. कारण थांबून चालणार नाही. इथे मात्र धावसंख्येला आकार द्यायला लागेल आणि धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न आपण जर पाहिला तर ऋषभच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिलाय. लेगबाईच्या स्वरूपामध्ये एक धाव कंप्लीट केली जाते. आधीच्या चेंडूवरती आपण पाहिला सिंगल सिंगल. आशिष ताडकरच्या बॅट मधून आलेला हा आजच्या दुसऱ्या दिवसातील एक उथुंग असा षटकार पाहायला मिळतोय.
धन्यवाद डीसी. धावसंख्या पाहिली धावपळकावरती अगदी देणगी स्वरूपामध्ये जमा झाली, म्हणजेच 51 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. इथे मात्र आपण जर पाहिलं तर धावा आता बनवण्याचा प्रयत्न यशस्वी राहिलाय, प्रयत्न चालू आहे धावा जमवण्याचं. 51 धावा धावपळकावरती आशिष ताडकरच्या बॅटमधून तडाखा पाहायला मिळालाय आणि ह्याच फटक्यासाठी जाणला जातो मोरावाडी संघाला बिलॉंग करणारा खेळाडू, असं मात्र आपण पाहतोय. ओ चांगला फटका या ठिकाणी, अगदी मादक सौंदर्य म्हणावं लागेल. पहा, जिथे क्षेत्ररक्षक खाली व्याकन खाली क्षेत्र होतं तिथे मात्र फटका खेळला गेला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये फटका खेळला गेला, चौकार येतोय. दोन चेंडूवरती 10 धावा, षटकार चौकार धावगतीला आकार दिला गेलाय. हे षटक क्रमांक 5वं षटक आपण पाहतोय शंतनू अष्टीवर. पहिलं स्पेल चांगलं राहिलं होतं, मात्र या स्पेलमध्ये धावा खर्च होताना पाहायला मिळत आहेत. कारण या धावा नित्य आपण पाहिलं तर संघासाठी गरज आहे ही धावा जमवण्याची. आशिष ताडकरचा असलेला अनुभव तडाखा पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने कर्णधारावरती हल्ले चढवायला सुरुवात केलेत. शंतनू राईट आर्म राऊंड मारा करतोय, गतीमध्ये परिवर्तन, अकुटप्याचा चेंडू होता, आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे मिड ऑन मध्ये, सिंगल कंप्लीट, दुसरी धावेला पलटले गेले. अगदीच या ठिकाणी पाहायला थोडस लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. हा चेंडू पकडणं गरजेचं होतं, जर चेंडू पकडणं एकदा कदाचित ही स्ट्राईक खऱ्या अर्थाने आशिषला मिळालं, परंतु या ठिकाणी षटक क्रमांक 5व्या षटकाची या ठिकाणी सांगता राहिले. 5 षटकाचा खेळ संपूर्ण आपण पाहिला तर धावसंख्या धावपळकावरती 4 बाद 57 धावा, म्हणजेच ज्या सरासरी धावा हव्या होत्या, जो टार्गेट पाहिजे होता तसं टार्गेट या ठिकाणी आता पाहायला मिळतोय. परंतु आशिष ताडकर जर पाहिलं तर जवळजवळ 350च्या स्ट्राईक रेटने खेळतोय. 5 चेंडूमध्ये 17 धावांचं योगदान, आणि त्यांच्या साथीला जर पाहिलं तर ऋषभ कोंदे खेळतोय 7 मध्ये 13, म्हणजे खऱ्या अर्थाने सुरुवातीचे आघाडीचे फलंदाज बाद झाले, मात्र मधल्या फळीतील या खेळाडूने फलंदाजाने संघाला सावरलंय आणि 5व्या विकेटसाठी खऱ्या अर्थाने 31 धावेंची या ठिकाणी पार्टनरशिप पाहायला मिळाले. हे खऱ्या अर्थाने लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत रोहा स्पोर्ट्सच्या माध्यमातून. गोलंदाज तन्मय आलाय, तन्मय मात्रे, षटक क्रमांक 6. या 57 धावा आहेत. भैरवीचं षटक स्लॉगरचं अंतिम हे षटक आहे. या षटकामध्ये किती धावा घेणार, किती धावा रोखणार हा प्रश्न तयार झालाय. पहिला चेंडू तडाखा दिलाय, चेंडू बराच काळ हवेमध्ये राहिलाय. क्षेत्ररक्षक मात्र एकटे प्रेक्षकांची भूमिका बसावतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आरटीपीएलचा षटकार. इरादे स्पष्ट केलेत. षटकार आलाय 63 धावा धावपळकावरती. पुलालेंचा चेंडू, ना लेंथ वरती कंट्रोल ना लाईन वरती कंट्रोल, हे होतं फलंदाजाला मंत्रण. बॅक टू बॅक दुसरा षटकार. इथे खऱ्या अर्थाने पारितोषिक स्वीकारली जाणार नाही. मॅच झाल्यानंतर तुमचे काय पारितोषिक असतील ते त्यांना द्यायचे आहेत खेळाडूंना. ऑनलाईन इथे अनाउन्समेंट केलं जाणार नाही. कमबॅक केलंय खऱ्या अर्थाने, अगदी ब्लॉकल पद्धत चेंडू होता. मात्र पहा, ओ इथे काय घडलंय, की स्ट्राईक कोण घेणार, इथे बरंचसं क्वेश्चन मार्क तयार झालं. कारण दोन्ही खेळाडू दोन्ही फलंदाज संघासाठी चांगले खेळ करत असताना मात्र शेवटची दुसरी धाव घेत असताना दोघांमध्ये थोडंसं कॉम्बिनेशन तालमेल बिघडलेलं पाहायला मिळालं आणि खऱ्या अर्थाने इथे मात्र विकेट धावच्या जोरात बाद झालाय.
तो म्हणजेच ऋषभ कोंदे, ज्याने खऱ्या अर्थाने 2 चेंडूमध्ये 12 धावा तब्बल करून काढल्या, तडाखा दिला होता. मात्र फलंदाज धावच्या सुरुवात बाद झालाय. आशिष मात्र अजून खेळपट्टीवरती राहिलाय. कालच्या सत्रामध्ये धावांचं भलमोठं आव्हान उभं होत असताना, ओहो क्या बात है, मादक सौंदर्य पाहायला मिळतोय डीप पॉइंट क्षेत्रामध्ये. एकटा पाणीची चेंडू सीमा पार, चौकार. धावा धावपळकावरती. जरी खरे तर ऋषभ बाद झाला ना, दबाव पाहायला मिळाला नाही. कारण जरी बाद झाला तरी धावा यायला लागल्या. चौकार आल्यानंतर 74 धावांचा या ठिकाणी पल्ला गाठलाय. तन्मय मात्रेवरती हल्ले सातत्याने व्हायला लागलेत. गतीमध्ये परिवर्तन केलं गेलंय. क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेट क्षेत्रामध्ये सिंगल कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मात्र सिंगल धाव. 75 धावा धावपळकावरती. फलंदाज मात्र आतापर्यंत बाद झालेले पाहिले तर 5 फलंदाज बाद झाले. ऋषभ बाद झालाय. 7वा फलंदाज जर पाहिला तर हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, मात्र हातामध्ये या ठिकाणी लँड झालाय. झेल पकडला गेलाय. खेळ देखील संपलाय फलंदाजाचा. अगदी शेवटचा चेंडू या ठिकाणी पाहिलं ना, दरम्यान तर गोड केले या शेवटच्या चेंडूमध्ये. पूर्वार्धाचा शेवटचा चेंडू आपण पाहिला. या पूर्वार्धामध्ये जर पाहिलं तर रिषा 11 रोहा संघानं जो निर्णय घेतला होता क्षेत्ररक्षण करण्याचा, 6 षटकांचा खेळ पाहिला आपण. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिल्या तर 75 धावा पाहायला मिळत आहेत. भलं मोठं आव्हान या सकाळच्या सत्रामध्ये. जो रोहा तालुका प्रीमियर लीग टायटल सॉन्ग आपण ऐकतायत, खऱ्या अर्थाने व्हॉइस ऑफ कल्याण नेथेवली प्रथमेश ठाकूर सरांचं आपण या ठिकाणी सॉन्ग ऐकलं. रोहा तालुका प्रीमियर लीग टायटल सॉन्ग. तर आपण पाहिलं पूर्वार्धामध्ये जो टॉस जिंकला होता रिषा 11 रोहा संघानं शंतनू अष्टिकवर कर्णधार राहिलाय. त्या संघाचे एक संघमालक राजूजी केरकर साहेब, त्याचप्रमाणे पुष्करची छवरी. हे खऱ्या अर्थाने 6 षटकामध्ये 75 धावांचं मोठं आव्हान पाहायला मिळतोय, ज्या सिया अरब 11 रोहा संघानं प्रस्थापित केलंय. जे कर्णधार प्रशांत मडवे आहेत. अगदी संघमालक जर पाहिलं तर रमाकांतजी मोरे साहेब, त्याचप्रमाणे स्वप्नीलजी मोरे. मात्र या 75 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने पार होणार, कारण कालच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं 78 धावांचा पाठलाग करायचा होता, मात्र समोरच्या संघाने त्या 83 धावांचा या ठिकाणी बनवल्या गेल्या. यस, 76 धावा कशा पद्धतीने पार होणार हे मात्र ऐकवण्यासाठी मी घेऊन जातो व्हॉइस ऑफ कल्याण. परंतु कल्याणचा आवाज नाही, तर खऱ्या अर्थाने रोहेकरांना नेहमीच हवा हवा असा वाटणारा आपला हक्काचा असा आवाज, ते म्हणजेच प्रतिभाजी ठाकूर सरांचा आवाज असणार आहे. उत्तरदाला सुरुवात होईल. पुढची मॅच असणार आहे श्री जोगीरदेव पोस्टाची वाडी संघाचा कर्णधार आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करायचे आहे.
चला श्री जोगिरदेव प्रसन्न स्वरराज ॲग्रोविन प्रोष्टाची वाडी संघ कर्णधार यानंतर विनर विनर मॅच आपल्याला खेळवायची. इथून जो संघ जिंकेल तो थेट त्यांच्यासोबत खेळेल, तिथून जो संघ जिंकेल तो या स्पर्धेच्या टॉप 12 मध्ये क्वालिफाय होताना आपल्याला पाहायला मिळेल. कालच्या दिवसातून पहिला संघ या स्पर्धेमध्ये टॉप 12 मध्ये क्वालिफाय होताना आपल्याला पाहायला मिळाला तो आयुष्य आरोही 11. आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर गतवर्षीचे चॅम्पियन अगदी सुरुवात त्यांची खडतर झाली, पण त्यानंतर टॉप 12 मध्ये जागा बनवण्यामध्ये संधी त्यांना मिळाली. आणि मग आपण पाहतोय बी ग्रुप मधून एक सामना आपण कव्हर केला, तो जिंकला श्री जोगिरदेव प्रसन्न स्वरराज ॲग्रोविननं. पायटा हॉटेल अगदी आपण पाहतो आपल्या स्क्रीनवरती, पायटा फॅमिली गार्डन अँड रेस्टॉरंट ज्यांचं बहुमूल्य योगदान आमच्या स्पर्धेला लाभलेलं आहे. अगदी त्यांचं कटआउट आपल्याला पाहायला मिळत आहे, फार सुंदर आहे. अगदी रेस्टॉरंट तुम्ही नक्की भेट द्या. आणि सध्या आता मात्र आपण पाहतोय मास्टर सुरुवात प्रथमतः गणराला वंदन करतो. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागर अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दुःख दरिद्र अवघे हरुणी देशांतरा पाठवी हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोशिवी. गणराला वंदन करतो. अखंड हिंदुस्थानास राध दैवत राजे शिव छत्रपती आणि शंभूराजांना मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करतो, ज्यांच्या आशीर्वादानं सुख समृद्धीने आपण नांदतोय. दहावीर महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. आगरी कोळी कराडी समाजाची कुलस्वामिनी एकविरा आईला वंदन करून आपण या सामन्याची सुरुवात करतोय. मी समालोचक प्रथमेश ठाकूर घेऊन चालतोय मॅचच्या दिशेने. टार्गेट 76चा 36 बॉल. शंतनू अष्टविकर ऑन स्ट्राईक. मॉडर्न डे क्रिकेट मधला खरं तर खूप मोठा स्टार स्ट्रायकिंग एंड मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला सिक्सर किंग नयन जोशी ही जोडी अगदी विकेटवरती आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कवरती बाहुबली आपल्या मुख्य गोलंदाजाला वापरतोय. प्रथमेश स्वागत करण्याचा प्रयत्न केला होता, बॅटची हेल्दी एज घेतली. शॉर्ट थर्ड शॉर्ट फाईनच्या अगदी मधोमध बॉल आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल इथे मात्र कंप्लीट केली जाते. एका बाजूला बाहुबली ज्याच्याकडे दांडगा अनुभव आहे, दुसऱ्या बाजूला मॉडर्न डे क्रिकेट मधील दमदार खेळाडू शंतनू अष्टविकर आपल्या संघाला घेऊन आपल्या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना या खेळपट्टीवरती आपण पाहतोय. प्रथमेश मडवी बॉलिंग मार्कवरती. निडी गावाला अगदी तो बिलॉंग करतो आणि ग्रामीण क्रिकेट अतिशय दर्जेदार त्याचा आपल्याला पाहायला मिळाला. फ्रंट लाईन बॉलर आहे आणि इथे देखील पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी तो करतोय. गॅप शोधण्याचा प्रयत्न पण इनफिल्ड भेदू शकले नाही. यापूर्वी शंतनूला देखील आपण पाहिलं आडव्या बॅटनं ऑनसाईडला फटका एक्झिक्यूट त्याला करायचा होता. बॅटची हेल्दी एज लागली. विकेट किपरच्या डोक्यावरनं शॉर्ट थर्ड शॉर्ट फाईनच्या मध्ये बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्यानंतर मात्र आपण पाहतो जशी नयनला स्ट्राईक मिळाला त्याने देखील टॅपिंग क्रिकेट दाखवलं. सिंगल सेन्सिबल अप्रोच आपल्याला पाहायला मिळतो. इम्रानभाई अगदी आपण पाहतोय 6 षटकांचे सामने आहेत, त्यामुळे वेळ आहे फलंदाजाकडे सेट होण्यासाठी. वन ऑफ द ग्रेटेस्ट अँड लेजेंडरी क्रिकेटर इम्रान भाई सोबत यावेळी स्मॅश करतायत. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ ब्युटिफुल शॉट. क्रिकेटचं दमदार आणि मादक सौंदर्य दाखवणारा कॉपी बुक स्टाईल मध्ये एक्झिक्यूट केलाय. शंतनू अष्टविकरनं ठोकलाय चौकार. पण स्क्रीनवरती पाहूया रोहा स्पोर्ट्सच्या वतीनं अगदी रिप्ले आपण पाहतोय. ऑफ स्टंपचा बराच दूर ठेवला होता, शॉट ऑफर केला. स्कोर विकेट पॉइंटला फिल्डर होते, फार दूर होते. अटेम्प्ट तर केला होता पण काही अर्थ राहिला नाही. डीप मध्ये थेट पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार इथे मात्र वसूल केला जातोय. 4च्या मदतीने धावत संख्येला मिळालेली गती, चालना आणि धावत संख्या 6 वर. पुढचा बॉल बॉडी लाईनवरती जोरदार हिट झालाय आणि तत्पूर्वी डॉट बॉलची समाप्ती. प्रथमेश मडवी देखील सांगतोय मी काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. चौकार जरूर आला. ऑफ स्टंपच्या बाहेर ऑफर केला होता, शॉट स्मॅश केला, पॉइंटला चौकार वसूल केला. प्रतीक मडवी बहुतो पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. दूर ठेवला, शॉट ऑफर करतोय. बॅटची हेल्दी एज लागली. शॉर्ट थर्ड बीट झाला. आता बॉल डीप मध्ये चालला. थर्ड मॅनला फार वेगानं जणू काही शर्यत लागली त्या चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये आणि ती शर्यत जिंकली त्या चेंडूने. बॉल चालला थर्ड मॅन पार, चौकार.
जमाना आणि झालाय त्याचा दिवाना. ज्या प्रकारचे तो बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये 4 बॉल 9 धावा त्याचा बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. ऑन साइडला लॉफ करायचा आता, स्विंग अँड मिस. प्रतीक मडवीने शेवटच्या बॉलवरती दमखम दाखवला, कमबॅक केला. रिक्वायर्ड रेट 12.77 आतापर्यंत होता, पण या डॉट बॉलने रिक्वायर्ड रेट बदलला जरूर असेल. षटक क्रमांक पहिलं पूर्ण. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर विदाउट एनी लॉस. 10 ऑन बोर्ड. रिशा 11 रोहा 10 धावा. कोणत्या प्रकारची विकेट त्यांनी गमावलेली नाहीये. तीस चेंडू आणि 66 धावांची गरज आहे. शंतनू आणि नयनला मात्र आता चांगली बॅटिंग करावी लागेल. थोडा अटॅकिंग इंटेंटनं खेळ करावा लागेल. टार्गेट 76च आहे. 10ची सरासरी आता पहिल्या ओव्हरमध्ये राखली आहे, पण इथून येणाऱ्या पुढील षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर 13.20 ते धावा तुम्हाला बनवावे लागतील. म्हणजे जवळपास 13 ते 14 धावा प्रति षटकामागे बनवणे गरजेचं आहे. खेळाच्या दुसऱ्या डावामध्ये रिशा 11 रोहा या संघाला प्रतिनिधित्व करतोय शंतनू, आणि अगदी आता समोर नयन जोशीला आपण पाहणार आहोत. गतवर्षी मला आठवतं नयनची एक इनिंग ज्या प्रकारची त्याने तुफानी बॅटिंग केली होती, फार जबरदस्त खेळला होता, आणि आता त्याच प्रकारची खेळी पुन्हा साकारावी लागेल. ऋषभ पहिलाच बॉल लेग स्टंप सोडून चाललाय. अनुमान अगदी योग्य लावला, नयननं सोडून दिला. व्हाईट बॉलचा इशारा पंच देखील करता. एक्स्ट्रा रन इकडे मिळेल. अतिरिक्त धाव ओव्हर द विकेटने राईट बॅटर साठी आपण पाहतोय. राईट आर्म बॉलर. खराब चेंडू. ऑनसाइड स्विंग केला असता जोरदार, तरी धावा चांगल्या मिळाल्या असत्या. खराब चेंडू वेस्ट आहे, पण हलक्या हाताने खेळतोय नयन. थोडा सेन्सिबल अप्रोच दाखवण्याचा प्रयत्न करतोय, पण अंगलटी येऊ शकतो. नो बॉल आपण पाहतोय. हे सध्या प्लेअर डगआउट तुम्हाला दाखवलं जाते. खेळाडू कक्ष, सगळ्या खेळाडूंच्या चेहऱ्यावरती आनंद आहे, कारण आता नो बॉल मिळालाय. त्यामुळे आता सुवर्ण संधी फलंदाजाकडे. फ्री हिट बॉल. अष्टिवकर साठी वेगवान. 1 रन मिळाली असती, लक्ष नव्हतं शंतनूचं, आणि नयन कॉल केला होता वी कॅन डू इट, पण शंतनूचं लक्ष नव्हतं. फ्री हिट बॉल तो मिस झाला. स्वतःशी पुटपुटतोय, स्वतःला सांगतोय, स्वतःला समजवतोय की इथून मी करण्यादार आहे, आणि कप्तान चले सीना तान, जणू काय तशी ती इनिंग त्याला खेळावी लागेल. उत्तरदायित्व निभावावं लागेल अगदी कॅप्टनला. 29-63 समीकरण. अतिशय सुद्धा ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असेल खरं तर. ज्या प्रकारे हा बॉल टाकला गेला, विकेटनं पायांवरती जोरदार आदळला. ऑन साइडला स्विंग करायचा होता. फार सुंदर चेंडू, फार सुंदर चेंडू आपण पाहतोय. धावसंख्या 13 वरती स्थगित. फटका चांगला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. लॉंग दी कापेट बॉल डीप मध्ये चाललाय. चांगली गोलंदाजी करतोय. अगदी एक चेंडूचा अपवाद जर आपण वगळला ऋषभचा, तर त्या व्यतिरिक्त खराब चेंडू कोणताही आढळला नाही त्याच्या डावात. एक वाईड बॉल आला, एक नो बॉल आला, पण चांगली लाईन आणि लेंथ. 2 बॉल डॉट आलेले आहेत. ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतो. बॉटम हँडचा सुरेख वापर. नयन अँकरचा रोल प्ले करतो सध्या. सिंगलला तो प्राधान्य देतो. 3 चेंडू त्याने फेस केलेत आणि 3च धावा त्याचा बॅटमधून आल्या. ज्याही फलंदाजांनी त्यांचा अप्रोच बदलला, तो अंगलटी येताना आपल्याला काल देखील पाहायला मिळाला. सिद्धू मोरे जो अटॅकिंग क्रिकेटसाठी जाणला जातो, तो देखील काल संयम पाळायला गेला आणि दोन्ही मॅचेसमध्ये फार स्वस्तात बाद झाला. त्यामुळे नॅचरल गेम दाखवणं हे फार गरजेचं आहे. एक चेंडू शिल्लक असेल. वाईड, त्यानंतर नो +1, मग 2 डॉट, मग 2 सिंगल, आणि मग पुन्हा एकदा डॉट. श्री जोगीरदेव प्रसन्न, सुरराज ॲग्रोविन, पोस्टाची वाडी. कर्णधार आपण त्याला बॅकफुट जाऊन कट करतोय. सुंदर फटका, पण शॉर्ट थर्ड आणि अगदी फ्लाइंग स्लिप लेग फिल्डर तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान आपल्याला पाहायला मिळालं. कट केलं, सिंगल मिळाली. शॉर्ट थर्डला ऋषभचं हे सफल षटक पूर्ण, ज्यामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा आल्या. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 8.00च्या सरासरीनं 16 धावा. आता रिक्वायर रेट अक्षरशः डोक्यावरती चढला असं म्हणावं लागेल, कारण येणाऱ्या आता 24 चेंडूमध्ये विजयासाठी तब्बल
जवळपास 60 धावांची गरज आहे. 15चा रिक्वायर्ड रेट प्रति षटकामागे. प्रतीक येतोय बॉलिंग मार्कवरती. पहिल्या स्पेलमध्ये फक्त 10 धावा खर्च केल्या होत्या. जरूर दोन्ही गोलंदाजांना विकेट अद्याप मिळाली नाही, पण पॉवर प्लेच्या महत्वपूर्ण षटकांमध्ये पॉवर पॅक्ट आणि इम्पॅक्ट टाकणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. जिथे बॅट्समनचा खरं तर रोल असतो महत्वाचा पॉवर प्लेच्या ओव्हरला युटिलाइज करण्याचा, आता तुम्ही म्हणू शकता की कॅपिटलाइज करण्याचा नेहमी बॅट्समन प्रयत्न करत असतात, की त्या षटकाला जितक्या जास्त तुम्ही धावांमध्ये कन्व्हर्ट कराल तितकं तुमच्यासाठी बेहतर असतं. कारण आउटफील्डमध्ये फिल्डरची संख्या फार कमी असते. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 असतात, सेकंड ओव्हरमध्ये फक्त 3 असतात. सो गॅप एक्झिक्यूट करणं फार सोपं असतं बॅट्समनला, पण ते ना शंतनूला जमलं नाही नयन जोशीला, आणि त्यामुळे आता उर्वरित येणाऱ्या काही बॉलमध्ये त्यांच्यावरती दबाव असेल. 23 बॉल आणि 59ची गरज नयनसाठी. हा बॉल अख्खू टप्प्याचा होता. आडव्या बॅटनं ऑन साईडला ऑन ड्राईव्ह. डीप मध्ये फिल्डर बाबूला आपण पाहतोय. ग्रामीण काचिता फार चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. सिंगल मेल, सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाते. टोटल स्कोर कार्ड वरती आता 18 धावा, 18 रन्स ऑन बोर्ड, 22 चेंडूंचा खेळ शिल्लक, 58 धावांची गरज. प्रत्येक बॉल नंतर इम्रानभाई अगदी आपण पाहिलं तर रिक्वायर्ड रेट वाढतच चाललेला आहे. हा ट्रॅकर ऑन साइडला पुल केलाय आणि पॉवरफुल देखील आठवण करून देतो रोहित शर्माची. बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, हवाई यात्रेवर आरटीपीएल सिक्सर. अगदी वैयक्तिक विचार केला तर 18 वरती बॅटिंग करतोय शंतनू अष्टीवकर, आणि ऑन साइडला पुल अँड पॉवर पॅक सिक्सर आपल्याला पाहायला मिळाला. लक फॅक्टर सोबत आणलंय शंतनूनं आज मात्र आपण पाहतो, आणि त्याचा फायदा त्याला होतोय. आणि आज अॅनिव्हर्सरी देखील आहे. पुन्हा एकदा आणखीन एक, बार बार लगातार, हर बार दूसरी बार. यापूर्वी स्क्वेअर लेग आणि आता मात्र आपण पाहतोय वाडिश लॉंगॉनच्या डोक्यावरनं. इट्स अ स्ट्रेट हिट अँड ग्रेट हिट, पॉवर पॅक षटकार. आपण पाहूया ज्या प्रकारे स्ट्रोक एक्झिक्युशन, व्हॉट अ शॉट, का सुंदर फटका स्लॉट मध्ये होता अक्षरशः. स्टँड अँड डिस्पॅच, जागेवरून खडे खडे अगदी एक्झिक्यूट केला. सलगचा दुसरा षटकार आलाय. पहिल्या डावात मला आठवतंय जेव्हा तन्मय गोलंदाजी करतो तर त्याचा अगेन्स्ट 2 बॅक टू बॅक सिक्सर आले होते, आणि त्या षटकारांची आता वसुली करतोय प्रतीक मडवीच्या विरोधामध्ये शंतनू. हो, असं वाटलं एका क्षणासाठी तिसरा देखील येतोय की काय, पण चेंडू आणि बॅटचा तितका चांगला संपर्क आढळला नाही. रनआउटची संधी आहे, विकेट डोक्यात. आता तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला जाईल, चेक केला जाईल कंट्रोल रूम मध्ये. गरज होती का, आता हा प्रश्न देखील खेळाडू विचारतील, कारण इतकी चांगली बॅटिंग करतो तर शंतनू. एका धावेचा मोह त्याला फक्त आवरता आला नाही. यापूर्वी 2 बॉल मध्ये 12 केल्या होत्या तेजस, आणि एका धावेचा मोह शंतनू अष्टीवकरला आवरता आला नाही. तर तो अंगलठी येतोय की काय पाहिलं जाईल. प्रशांत मडवी बघा, बॉल लागलाय की नाही, वेळ घेतला. क्लोज आहे डिसिजन, फार क्लोज आहे. अंपायर चेक करतात. पहिल्या ऍक्शन मध्ये गॅदर केला असता तर कदाचित क्लिअर फ्रेम मध्ये पण नव्हता शंतनू, पण बॉल निसटला. सेकंड अटेम्प्ट मध्ये क्लोज प्ले ब्लॅक, आणि ते कदाचित पंचांचा इशारा फलंदाज बाद आहे. गरज नव्हती. एका धावेचा मोह आवरता आला नाही. लालच बुरी बला असं म्हटलं जातं, आणि ते एका धावेच्या मोहामध्ये स्वतःची विकेट गमावली. या मॅचची सर्वाधिक मोठी विकेट मी म्हणेन, इम्पॉर्टंट विकेट. कप्तान मैदान के बाहेर.
वरीत मात्र आपण पाहतोय एक चेंडू शिल्लक आहे. 19 चेंडू आणि 45 करायच्यात. 45 रिक्वायर्ड फ्रॉम 19. एक चेंडू शिल्लक होता. आपण ड्रिंक्स ब्रेक कंप्लीट केला, लक्षात ठेवा. पुन्हा ड्रिंक्स ब्रेक होणार नाही. तेजस नरे, योगीराजी मस्कर आमचे पाहतायत. इम्रानभाई डबीर आमच्या सोबत, वन ऑफ द लेजेंडरी क्रिकेटर स्कोररच्या भूमिकेमध्ये. खरं तर तेजस आम्हाला सांगितलं होतं की जेव्हा ते नवीन खेळाडू होते रोहा तालुक्यात, तेव्हा इम्रानभाई त्यांच्या समोर आले की ते घाबरायचे. अजूनही घाबरतात. ही दहशत आहे इम्रानभाई डबीर यांची. खरं तर रिस्पेक्ट आहे हा. यावेळेस मात्र आपण पाहतोय सनील धुमाळनं धुमाकूळ घातलाय. आल्या आल्या ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये षटकार. फिल्डिंग लावून गेला लगेच आपण बाहुबली. वेळ अतिरिक्त घेऊ नका. आल्या आल्या षटकार ठोकला सनील धुमाळनं, धुमाकूळ घातला. आणि आता करंट रन रेट देखील वाढलेला आहे. रिक्वायर्ड रेट देखील कमी झालेला आहे. सायमल्टेनियस सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळते. आता येणारे 18 बॉल आणि विजयासाठी 39 करायचा. 39 रिक्वायर्ड फ्रॉम 18. जवळपास आता रिक्वायर्ड रेट 13चा तुम्हाला पाहायला मिळेल. 13 धावा प्रति षटकामागे तुम्हाला राखायच्यात. आणि ते 3 ओव्हरमध्ये 37 म्हणू शकतात, तर पुढच्या येणार 3 मध्ये 39 का नाही. बॉलिंग मार्क मध्ये आता ऋषभ कोधेला आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती, ओ नंबर 4. आणि इंडिव्हिज्युअल जर आपण पाहिले तर सेकंड स्पेल मध्ये त्याला इन्व्हाइट केलंय. प्रशांत मडवीला माहित आहे कशा गोलंदाजांचा कधी वापर करावा. ही कॅप्टनची फार महत्वाची भूमिका असते. ऋषभचा हा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मी यापूर्वी देखील उल्लेख केला की नयन फक्त अँकरचा रोल प्ले करतोय. सिंगलनं फक्त तो स्ट्राईक रोटेट करतोय, कारण त्याला त्याची क्षमता माहिती आहे. शेवटपर्यंत जर तो टिकला तर ऐन मोक्याच्या क्षणाला मोठे फटके खेळण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे तो सध्या सांगतो की तुम्ही इतक्या दावा बनवताय तिथे एकवटून घ्या. ऑफ साईडला बॉटमॅनचा वापस सुरेख केलाय. वळवल्या चेंडू गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात. कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर बॉल अडवलाय. उचलून फेकतील तत्पूर्वी सिंगल मिळेल. इक्वेशन वारंवार बदलत्या इक्वेशनला अनुसरून मैदानाच्या आतमध्ये कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं फार महत्वाचं आहे. आता वेळ आली आहे कॅल्क्युलेशन लावण्याची. आता नयन जोशीला देखील विचार करावा लागेल पुढील 16 बॉलचा. 37 करायच्यात. फुल टॉस ऑन साईडला पाठवण्याचा प्रयत्न. आणि तिथे मात्र आपण पाहतोय फिल्डर थोडे फंबल होत आहेत. बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी 2 सहज मिळतील. एक्का दुक्का सिंगल डबलने धावफलक पुढे चाललंय. या धावा फार महत्वाच्या आहेत. हल्ली मॉडर्न डे क्रिकेटमध्ये बरेच खेळाडू एक सिंगल डबलला महत्व देत नाही. चौकार षटकार मारले की तो चांगला फलंदाज म्हणून असं त्यांना वाटतं. पण जो बॅटर त्याच्यामध्ये क्षमता आहे सिंगल डबलने धावफलक सुरू ठेवण्याची, तो मात्र कधी फेल जात नाही. आणि अगदी नयनला आपण तेच पाहतोय, सिंगल डबलने धावफलक सुरू ठेवतो. एका बाजूने विकेट टिकवणं खूप महत्वाची आहे या मॅच मध्ये. फुल टॉस कमजोर चेंडूवरती प्रहार केलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फिल्डर होते बाबूने एफर्ट दमदार लावले होते, पण बाबूच्या मस्तकावरती दस्तक देत असताना बॉल सीमा पलीकडे. षटकार. ताकद झोकून दिली. कमकुवत चेंडूवरती योग्य प्रहार केला. मी उल्लेख केला यापूर्वी देखील नयनचा की हा महत्वपूर्ण खेळाडू आहे. धावा झाल्यात 47. 14 बॉल 29 करायच्यात. पुढचा बॉल ऑन साईडला लॉफ करायचा होता. लाऊड अपील उचलून धरली. इम्पॉर्टंट विकेट. षटकाराचं उत्तर दिलं. क्विक रिप्लाय. ऋषभनं मात्र विकेट मिळवले या मॅचची. इम्पॉर्टंट विकेट. षटकार ज्यानं नुकताच ठोकला तो महत्वपूर्ण फलंदाज आता आपण पाहतो नयन जोशी मैदानाच्या बाहेर.
चला प्रशांत मडवी, लक्षात ठेवा अतिरिक्त वेळ आपण खर्च करायचा नाही, कारण आपण आयोजनकर्त्याच्या भूमिकेमध्ये आहात. येणारे 13 बॉल विजयासाठी 29 धावांची गरज आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं, पहिल्या दिवसामधून सिद्धांत मोरे यांच्या सिद्धू मोरे यांच्या नेतृत्वाखाली आयुष्य आरोही 11 आणि स्ट्रॉंग बॉयज स्वराज देवळे यांच्या नेतृत्वाखाली क्वालिफाय झालेले आपल्याला पाहायला मिळाले. हर्षद आणि बंटी पाटीलचा संघर्ष अपुरा राहिला आणि आज आपण पाहतोय अगदी काल हा सामना झाला. प्रेम कदम आणि अमित सुतार तो निकाल राहिला प्रेम कदमच्या बाजूने. आजचा दुसरा दिवस आहे. फटका चांगला, धीम्या गतीचा बॉल होता, फसवण्यासाठी कदाचित प्रशांत असं केलं असावं, पण लवकर लाईन पिक केली, लेंथ पिक केली, गती ओळखली आणि तत्पूर्वी मात्र आपण पाहतो दोन्ही फलंदाजांना उदी मिळाला. धावा संख्या एकवटल्या गेल्या 2. प्रति बॉल मागे 2 धावा तुम्हाला करायच्याच आहेत, कारण आता 11-22 करायचं होतं तर 10 बॉल 20 ची गरज आहे. म्हणजे जवळपास प्रत्येक बॉल नंतर तुम्हाला 2 धावा करणं अनिवार्य आहे. अजिंक्य सुटे, स्वागत आहे आपलं देखील संपूर्ण क्रिकेट प्रेमी मित्र परिवार रोहा. अगदी प्रत्येक सदस्याची भरपूर मेहनत आहे. अगदी आपण पाहतोय प्रत्येकानं फार इम्पॉर्टंट रोल प्ले केलाय या संपूर्ण क्रिकेट टुर्नामेंटमध्ये. प्रत्येकावरती एक जबाबदारी दिलेली आहे, ती जबाबदारी ते नेहमी पार पाडतात. रिव्हर्स शस्त्र बाहेर काढलं तर शॉर्ट मध्ये बॉल आहे, सिंगल इथे मेल, दुधारी तलवार आहे, लगा तो आबाद वरना बर्बाद, पण सिंगल इथे मात्र मिळते. 9 बॉल 19 करायचा त्या मॅच मध्ये. 19 रन्स रिक्वायर्ड फ्रॉम 9 डिलिव्हरीज. 9-19 समीकरण एका दुसरा मोठा फटका आला तर सामना पूर्णपणे बदलेल, पण तो येईल का हा देखील प्रश्न आहे. भरपूर सारे पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. मॅन ऑफ द मॅच साठी जरी आपण पाहिलं तर 3 पारितोषिक आहेत. टी शर्ट देखील आहे, स्पोर्ट्स वेअर गॉगल देखील आहे आणि त्यासोबत ब्युटिफुल ट्रॉफी आपण पाहतोय. ऑन साइडला टायमिंग कसं आहे पाहायला जाईल आणि तिथे मात्र फिल्डर होते. ऍक्शन रिप्ले आपण रॉ स्पोर्ट्सच्या वाहिनीवरती पाहूया. एक्झॅक्टली काय घडलं ते क्षेत्र आमच्या नजरेआड आहे, त्यामुळे तिथे काय घडलं ते आमच्या प्रथम निदर्शनात आलं नाही. स्क्रीनवरती आम्ही पाहतोय. येस सोपा झेल होता आणि कॅच ड्रॉप केलाय. आता ते क्षेत्ररक्षक रिझनही देऊ शकत नाही, तर इम्रानभाई ग्लेअर्स देखील घातलेत त्या खेळाडूने, त्यामुळे सूर्यकिरणांचं तुम्ही आता कारणही सांगू शकत नाही. यात ऑन साइडला पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. यावेळेस मात्र कोणती चूक नाहीये. विकेटचं पतन आपण पाहतोय. वेल टच कॅच, मैदानाच्या आतमध्ये इम्पॉर्टंट विकेट मिळवली आहे आणि आता मात्र बॅटर प्रफुल्ल किरीटला मैदान सोडावं लागेल. सात बॉल आणि विजयासाठी आता मात्र 18 धावांची गरज आहे. 18 रन स्टिल रिक्वायर्ड फ्रॉम 7. हा बॉल फार महत्वाचा आहे दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून, कारण मोठा फटका आला तर सामना जरूर झुकेल. पुन्हा एकदा बॅटिंग टीमच्या बाजूने पण चांगला बॉल आला तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये 18 करणं थोडं चॅलेंजिंग असेल बॅट्समनसाठी देखील. इम्पॉर्टंट बॉल निर्णायक चेंडू आपण पाहतो घेऊन गोलंदाजी मागमध्ये पुन्हा एकदा बाहुबली प्रशांत मडवी तयार. धीम्या गतीचा होता, वारंवार स्लोअर वन बॉल डिलिव्हर करतोय प्रशांत मडवी आणि अगदी आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. 2 धावा सहज मिळतील. यस डेफिनेटली 2 मिळतील. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला पण बॅट्समन पॉपिंग क्रीज मध्ये पूर्णपणे सेफली पोहोचलेला आहे. धावसंख्या ते प्राप्त केल्या गेल्या त्या 2 आणि षटक क्रमांक 5 देखील संपुष्टात आलाय. एंड ऑफ दी 5th ओव्हर 60 रन्स ऑन बोर्ड. 60 झालेले आहेत. 16 करायचे आहेत येणाऱ्या 6 चेंडूमध्ये. 6 बॉल 16चं इक्वेशन. प्रथमतः विकेटला प्राधान्य दिले जाते, त्यानंतर टॉस आणि अगदी आपण पाहतोय विकेट पूर्वार्धामध्ये किती गमावले तर ते एकंदरीत 6 आणि ते आतापर्यंत फक्त 3 विकेट गमावल्यात रिशा 11 रोहा या टीमने. त्यामुळे विकेटच्या आधारावरती इम्रानभाई 15 धावा देखील चालतील.
पहिल्या डावात 6 विकेट आहेत, या डावात 3 विकेट. आतापर्यंत विकेटच्या आधारावरती 15 धावात चालतील. 6 बॉल 16ची गरज. चला मॅच ऑन करा. तो फ्लो बनलाय का आता सामन्याचा, तो तोडू नका प्लीज. फिल्डिंग मध्ये आता पूर्णपणे परिवर्तन आपल्याला पाहायला मिळते. चेंजेस बदल अगदी आपल्याला पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षणामध्ये केले जातात. आता रायटी बॅटरसाठी डीप मध्ये कव्हर पॉइंट, समोर लॉंग ऑफ, डीप मध्ये लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. फुलटॉस कसा सोडेल हा फलंदाज. आल्या आल्या ज्यानं धुमाकूळ घातला होता त्या अर्थातच स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपण पाहतोय. सनील धुमाळच्या बॅट मधनं आलेला हा लॉंग बिग वे, माइटी इट ह्यूज, मॅसिव्ह सिक्सर. अगदी आपण पाहतोय षटकार ठोकलाय. 5 बॉल 10ची गरज आहे. इक्वेशन पूर्णपणे बदललंय या मॅचचं. 5 बॉल 10ची गरज. बॉलच बॅक करण्याचा प्रयत्न. वॉलेट डिलिव्हरी डॉट बॉल. स्वतःवरती नाराज आहे, स्वतःवरती निराश आहे. त्याच्या बॉडी लँग्वेजवरून या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. शरीर हावभाव सर्व काही सांगून जात आहेत. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल आता मात्र प्रेशर वाढवतोय बॅट्समन वरती. ऑन साइडला पुन्हा एकदा, यावेळेस मात्र आपण पाहतोय बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं लॉंग बिग वे, RTPL ब्रँडेड सिक्सर. येस, 3 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज. युही नाही मिलती किसी राही को मुकाम उसके लिए चलना. आणि अजूनही एका धावेची गरज. आहे. एका धावेची अजूनही गरज आपण पाहतोय या मॅच मध्ये विजयासाठी. येणारे 2 बॉल, एका धावेची गरज. विकेटच्या आधारावरती खरं तर 2 डॉट जरी आले तरी हा सामना रिशा 11 रोहा संघ जिंकेल. आणि जरी 2 विकेट देखील गेले इम्रान भाई, तरी देखील हा सामना रिशा 11 रोहा संघ जिंकेल. कारण प्रथमतः विकेट त्यानंतर टॉसला प्राधान्य दिलंय. ऑफिशियली सामना जिंकायचा आहे. 2 डॉट जरी आले तरी देखील हा सामना पूर्णपणे रिशा 11 रोहाच्या बाजूने झुकलेला आहे. इथून असं आपण म्हणू शकतो की आता विजयाचा झेंडा रोवलाय रिशा 11 रोहानं. अंतिम बॉल आणि डॉट आलाय. तरी देखील अगदी आपण पाहतोय विकेटच्या आधारावरती हा सामना इथे मात्र जिंकलाय रिशा 11 रोहानं. अगदी अटीतटीचा सामना, गोलंदाजाचा संघर्ष खरा ठरला. पण कुठेतरी ती एक्स्ट्रा रन एक आली नसती तर कदाचित मला वाटतंय या मॅच मध्ये पारडं जड राहिलं असतं खेळाच्या उत्तरार्धामध्ये. पण आता मात्र आपण पाहतोय की सामना जिंकलाय रिशा 11 रोहानं. वेल प्लेड, अभिनंदन. आणि मी संघर्षाला सलाम करेन ते अर्थातच सिया RF 11 रोहा या संघाच्या.